पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव, आपली बातमी। रत्नागिरी येथील 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीवर ऑटो रिक्षा चालकाने केला बलात्कार। बदलापूर, सांगली, रत्नागिरीसह एकापाठोपाठ घडत आहेत अत्याचाराच्या घटना। रत्नागिरी वृत्त। सविस्तर वृत्त असे की 19 वर्षाच्या तरुणीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे। खाजगी रुग्णालयात नर्सिंग शिकत असताना सोमवारी ती आपल्या घरी जात होती। रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात नर्सिंग प्रशिक्षण घेऊन घरी जात असताना तिने भाड्याने रिक्षा केली। रिक्षात बसल्यानंतर तहान लागल्यानंतर तिने रिक्षा चालकाला पिण्याचं पाणी मागितलं। रिक्षा चालकाने तिला पाणी पिण्यासाठी दिले। त्या तरुणीस थोड्या वेळाने गुंगी येऊ लागली। याचाच फायदा घेत रिक्षा चालकाने तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला। काही वेळाने त्या तरुणीस शुद्ध येऊ लागली। तिने पाहिले तर तिचे कपडे, बॅग अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली, अंगावर ओरबडलेल्या खुणा होत्या। असह्य वेदना होत असतानाही तिने आपल्या मोबाईलचा शोध घेतला आणि तात्काळ आपल्या बहिणीस संपर्क केला। जंगलाच्या रस्त्यावरून एका अनोळखी व्यक्तीने मोटरसायकलवरून सोडण्यास तिची मदत केली। तिला तिच्या रूमवर सोडण्यात आले। तिने सर्व हकीकत आपल्या बहिणीस सांगितली व जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली। बघता बघता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने घरी परतत असताना रिक्षा घेतली होती। आरोपीने पिण्याच्या पाण्यात काही गुंगीशमक औषध मिसळून तिला देऊ केले। नंतर अणकुचीदार पाणी पिऊन ती महिला बेशुद्ध पडली। तेव्हा चालकाने तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असे पोलिसांनी सांगितले। शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली आणि नंतर पोलिसात तक्रार नोंदवली। सध्या महिलेला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर आरोपी चालक फरार आहे। या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 64(1) अन्वये FIR नोंदवला असून तपास सुरू केला आहे। फिर्यादीनुसार ही घटना चंपक मैदानात घडल्याचे पोलिसांनी सांगितले। महिलेच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे। पोलिसांनी सांगितले की CCTV फुटेजच्या मदतीने आरोपी चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अनेक परिचारिका आणि संघटनांनी महिलेवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाबाहेर निदर्शने केली आहेत। अनेक किती आया बहिणी अशा अत्याचारास बळी पडतील? आम्ही सुरक्षित आहे का, असा प्रश्न आई बहिणींना पडत आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे। हे जे आम्हाला कळलं त्यावेळेस अकृत्यतेची परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय। मला आत्ता वाटत होतं की इतर ठिकाणी या घटना घडतात, पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार, किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत, आम्ही काम करतो, आमची मुलं बाळं शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती। पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी, सुरक्षिततेसाठी आम्ही काय करावं? एक तर ड्युट्या कराव्या, रात्री उशिरा घरी जावं, तर आम्ही काय करू? ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं? आम्हाला आमचं सेफ्टी तरी द्या, नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा, पण आम्हाला सेफ्टी हवी। एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या, नाहीतर फाशीला चढवा, पण आम्हाला सेफ्टी हवी। आम्ही आता बाहेर कधी पडायचं? प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं। मुलीने किती वेळा आम्ही मागे, प्रत्येक वेळी मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की नको? प्रत्येक वेळी मुलगीने जन्म घ्यायला, पहिले होते मुलगी नको म्हणून मारून टाकलं जातो, आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो। आम्ही करायचं तरी काय?